आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील रवी भवन परिसरातील मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च होत असल्याचे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले। ही माहिती त्यांच्या लक्षात येताच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आणि त्यांना चांगलेच झापले। राज्य आर्थिक अडचणीत असताना मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यावधींचा खर्च होत असल्याची बाब उघड झाली आहे। विधानसभेच्या अभ्यासाध्य बंगल्यावर तब्बल 1,25,00,000, विधान परिषदेचे सभापती यांच्या बंगल्यावर 1,10,00,000, तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बंगल्यावर 1,10,00,000 रुपयांचा खर्च होणार होता। या खर्चात इंटिरियर, फर्निचर आणि दुरुस्तीची कामे यांचा समावेश आहे। या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की कोणत्याही मंत्र्याच्या बंगल्यावर 35 लाखांपेक्षा अधिक खर्च करता येणार नाही। त्यामुळे ज्या ठिकाणी कोट्यावधींचा खर्च प्रस्तावित होता तिथे आता तेच काम मर्यादित निधीत करावे लागणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बंगल्यावर नियोजित कामांमध्ये छताची दुरुस्ती, टाइल्स बदलणे, सीलिंग, पेंटिंग, प्लंबिंग, फर्निचर, इलेक्ट्रिक फिटिंग आणि वुडन फ्लोरिंग अशा विविध महागड्या कामांचा समावेश होता। या सर्व खर्चाचा तपशील समोर आल्यानंतर फडणवीसांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे कडक आदेश दिले। बातमीला लाईक करा, शेअर करा। अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।